सिलेबसच अजून फिक्स नाही तर नेमकी कोणती बॅच मी अनाउन्स करायला आलेलो आहे हा भला मोठा प्रश्न तुम्हाला पाहायला पडला असेल की बाबा काय अजून सिलेबस एमपीएससी ने दिलेला नाही, मग नेमकं करायचंय काय? तर याचं पहिलं तुम्हाला मी सगळ्यात भारी असं उत्तर सांगतो की बघा यामध्ये आपण पाहायचं झालं तर सगळे गट क ची पदे एमपीएससी कडे गेले. टोटल 553 संवर्ग बनलेले आहेत आणि 553 संवर्ग बनले तरी एमपीएससीचा जो बेस आहे हा बेस कायमचा असतो, तो म्हणजे मराठी, इंग्रजी, जीके, गणित बुद्धिमत्ता हा जो बेस आहे हा बेस एमपीएससी सोडत नाही. आता ह्यामध्ये काय ऍडिशन होतं, काय या ठिकाणी वेटेज कमी जास्त होतं, ह्याच्या प्रकारे दुसरा काय बदल होत नाही. आता ह्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की एमपीएससी न त्याच्या टाइम टेबल नुसार आतापर्यंत ज्या ज्या काय गोष्टी केलेल्या आहेत त्यावरनं ह्यांनी एक गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे की पुढच्या 1 महिन्याच्या आत ऍड येणार आणि 9 महिन्यापर्यंत विद्यार्थ्याचं फायनल जॉईनिंग आम्ही देणार. म्हणजे विचार करा की आज एवढी मोठी पदसंख्या जी आहे ही या प्रचंड विभागात जर आपण पाहायचं झालं, आता 553 पदाची मी नावं सांगत नाही, पण महत्वाची पदं घ्या, तलाठी घ्या, ग्रामसेवक घ्या, कृषी सेवक घ्या, आरोग्य विभाग घ्या, महिला बाल विकास विभाग घ्या, त्याच्याबरोबर फार्मसीची पदं घ्या, फार्मासिस्ट घ्या, ह्या सगळ्या पदांसाठी पुढच्या 1-1.5 महिन्यात ऍड आली तर परीक्षेचा कालावधी पण फार कमी उरलेला असेल. पण जो बेस आहे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जीके हा जर आजपासून तुम्ही भक्कम केला, स्ट्रॉंग केला तर तुम्हाला सांगतो की येत्या कालावधीमध्ये नुसती वाट बघून जर सिलेबसचे तुम्ही थांबला तर जे नुकसान आहे ते नुकसान परत भरपाई होणार नाही 1 वर्ष. का तर एकदा ऍड आल्या वर्षभर ऍड नाही. अगोदर सोपं होतं, तलाठी नाही आली, नगर परिषद येईल, नगर परिषद नाही आली, आरोग्य विभाग येईल, कुठं ना कुठं काय ना काय संधी तयार व्हायची. पण आता वर्षातून एकच संधी येईल आणि त्या संधीचं सोनं वाट बघून होत नसतं तर काय ना काय प्रयत्नाने एफर्ट्स घेऊन होत असतं. म्हणून आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वात मजबूत आणि अनुभवी टीम जी आहे ही टीम घेऊन आपण इथं उतरलेलो आहे. तो पहिला व्यक्तीच मी आहे, उत्तम गोरे. ह्यामध्ये हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, सायन्स हे विषय या ठिकाणी मी तुम्हाला शिकवणार आहे. दुसरं नाव आहे ऋतुराज शिंदे सर, जे करंट अफेअर आणि पॉलिटी हे विषय तुम्हाला शिकवणार आहेत. तदनंतर जर आपण पाहायचं झालं तर इंग्रजी सारखा विषय जो विद्यार्थ्यांचा भक्कमच लागतो, का तर इथं मार्क गेली ह्या ठिकाणी रिझल्ट येत नाही, इथं मार्क आली रिझल्ट येतो. का तर होतं कसं, बाकीच्या विषयात विद्यार्थी सेम लेवलला राहतात पण आपलं माध्यम मराठी असल्यामुळं आपली गुची होती इंग्रजीत. म्हणून प्रदीप पाटील सर हे अशा प्रकारचं नाव आहे, जवळजवळ 24 वर्ष इंग्रजीचा अनुभव आहे. साधं युट्यूबला जर तुम्ही नाव टाकलं त्यांचं आणि एकदा शिकवण्याची स्टाईल पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं इंग्लिश किती मजबूत होणार आहे. तसंच नाव आहे संजय बिडवे सर, 15 वर्ष मराठी विषयाचा अनुभव आहे. तदनंतर आहे मंगेश लोंढे सर, गणित बुद्धिमत्ता आपल्या चॅनलवरती त्यांच्याबद्दल नवीन सांगण्याची आवश्यकता नाही. आणि तदनंतर ह्या ठिकाणी सिद्धेश्वर कोंगे सर आहेत. आता यांचा मुद्दा आहे की स्वतः हे आपण पाहतो कृषी अधिकारी म्हणून काम केलेलं होतं यांनी, आता शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत. म्हणजे थोडक्यात काय आहे की अशा प्रकारची एक मजबूत टीम घेऊन आपण दिनांक 14 तारखेपासून ही बॅच लॉन्च करतोय, 14 मे 2026. आणि जे जे विद्यार्थी ही जी बॅच आहे ही बॅच एमपीएससी ची बॅच आहे, एमपीएससी फाउंडेशनची बॅच आहे. आणि ह्या बॅचची जी फीज आहे ह्या फीज मध्ये 50% ऑफ पहिल्या 100 विद्यार्थ्यांना राहील. आणि बॅच परचेस करण्यासाठी साधा सिंपल फंडा म्हणजे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे, तिथं जाऊन लिंकवर क्लिक करा, तिथून ऍप डाउनलोड करा, एमपीएससी फाउंडेशन कोर्स आहे तिथं जा आणि ती बॅच त्या ठिकाणाहून परचेस करा. का तर यामध्ये विषय तज्ञाकडून मार्गदर्शन आहे, संपूर्ण अभ्यासक्रम तर जो मी सांगितला तो कव्हर केला जाणार. आणि यामध्ये काय जे चेंजेस राहतील, ऍडिशन राहील, काय बदल आहे तोही याच बॅच मध्ये तुम्हाला दिला जाणार. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअरिंग वगैरे
ह्या गोष्टी होणार आहेत. रेकॉर्डेड लेक्चरही तुम्हाला त्यामध्ये राहणार, अनलिमिटेड व्ह्यूज राहणार. पाठीमागे एमपीएससीच्या संपूर्ण प्रश्नांचं विश्लेषण यामध्ये घेतलं जाणार. तर अशी एक गांभीर्य असणारी आणि गांभीर्य राखणारी बॅच आपण चालू करतोय 14 तारखेपासून. आणि ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे ते ही बॅच जॉईन करायची, अशा विद्यार्थ्यांनी स्क्रोल पट्टीवरती जो नंबर आहे, प्ले स्टोअर जे आहे वरून ऍपचं जे नाव आहे ते या ठिकाणी डाउनलोड करा. काय अडचण आली तर त्या नंबरवर कॉल करा. हा नंबर जो आहे तो नंबर म्हणजे 7038 155 255. तर नक्कीच या बॅचला तुम्ही एनरोल करू शकता, जॉईन करू शकता. ह्या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.